नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत करतो। आज दिनांक 23 जुलै आपण आलो पिंपळगाव सौदा कांदा मार्केटला। दोन्ही शेड पॅक होते, ग्राउंड वरती पण 2-3 लाईनी ट्रॅक्टरचे आहे। टोटल आवक 450-500 मध्ये होती। आवक स्थिर आहे मित्रांनो, एक हप्त्यापासून आवक स्थिरच आहे मागच्या। तर बघू आज काय बाजार भाव निघतं। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या चॅनल बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल असतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायेस्ट लो जे पण निघाल ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। व्हिडिओमध्ये आज आपण बघितलं की गोल्टीला थोडंसं बाजार भाव चांगलं वाटलंय, तर गोल्ट्याला आणि गोल्टीला बाजार भाव चांगलं वाटलंय एक नंबर कांद्यापेक्षा। आणि कांद्याचा बाजार भाव काही वाढतच नाही, स्थिरच आहे। कधी 100-150 कमी होतो तर कधी 100-150 वाढत असतो, पण काही जास्त वाढत नाही, तेवढंच आहे बाजारभाव। तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा। चला भाऊ बघू। तर मित्रांनो, ट्रॅक्टरचा लिलाव चालू झालाय आणि पहिल्याच लाईनला आपण बघू शकता। पहिल्या नागापासून बघू काय बाजारभाव निघतं। जसं की आपण दररोज पहिले ट्रॅक्टरचा बाजारभाव, त्याच्यानंतर पिकअपचा बाजारभाव बघत असतो। तर बघू पहिले काय खादे काय भाव गेली। 351 जायली। क्वालिटी बघू शकून खाची कुठले दादा? शिरसगाव, ठीक आहे। गोल्टी काय भाव गेली? 799 गोल्टी जायली, 799 रुपीज। आणि हे किती जायली? 100 रुपये जायली खात बघू शकतो। कुठले आपण? रानवड, ठीक आहे। पुढे बघू बघू शकतो तुम्ही काय भाव गेलं? 1056 मयुस्केचा कांदा आहे, 1056 1056 रुपीज, ठीक। काय भाव गेलं? 1400 रुपये बघू शकतो तुम्ही। साईज आणि कलर सुपर माल आहे, 1400 रुपये जायले, 1400 रुपीज। 60-65 ची साईज आहे कांद्याला। कुठला आहे कांदा? कळवण। बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे, दाखवा भाऊ तू। बघू शकतो तुम्ही 1400 रुपये। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। 1165 ना? 62 1162 जायले, 1162 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड बांधारा, ठीक आहे। 1162 बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1251 1251 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे, ठीक आहे। बेला सीड्स। काय भाव गेलंय? 1356 1356 रुपीज। कुठला कांदा आहे? पिंपळणारे। बियाणं कोणतं होतं याचं? रसदचं बियाणं आहे, ठीक आहे। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1200 रुपये 1200 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे, 1200 रुपये जायले क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1227 1227 रुपीज। कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा, ठीक आहे, 1227। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1280। कुठला आहे कांदा काका? खडक सुकेना, 1280 रुपये। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रशांतचं, ठीक आहे, खडक। गोल्टी काय भाव गेली? 683 683 रुपीज। कुठले आपण? साकोरा, ठीक आहे, 683। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलं? 1400 रुपये 1400 जायले, 1400 रुपीज 1400 1400 रुपये। कुठला आहे कांदा? वरमाशी, वरवंडी। घ्या बरं पावती इकडे बघू शकतो, या इकडे। 1400 रुपये जायले, बर। बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे, अच्छा, ठीक आहे, 1400 रुपये। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1246 1246 रुपीज। कुठला आहे कांदा? कारसूळचा कांदा आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं? आंबर, ठीक। पुढे बघू बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेली गोल्टी? 796 बघू शकतो तुम्ही, 796 जायले, 796 रुपीज। कुठले आपण? अच्छा, वडाळे हातगड, बरं, ठीक आहे। पुढे बघू गोल्टी आहे। काय भाव गेली गोल्टी? 700 फक्त 700 रुपये जायले, 700 रुपीज। कुठले? बोरगाव, ठीक आहे। काय भाव गेला दादा? 1280 रुपये 1280 रुपीज। कुठले आपण? मोहनदरी, 1280, ठीक आहे। बियाणं कोणतं होतं त्याचं?
घरगुती बियाणे आहे. पुढे बघू काय भाव गेलं? 1262 1262 रुपीज. कुठले आपण? सुकापूर. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे सुकापूर. पुढं बघू बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. 1826 रुपये जाईल. 1126 रुपीज. कुठले आपण? सुकापूर. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसाद. बघू शकतो तुम्ही सुकापूरचा कांदा आहे. प्रसादचं बियाणं आहे. 1826 रुपये जाईल. सुपर क्वालिटी माल आहे. आत्तापर्यंत आहे बघितलं आपण 1826. ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 1251 जाईल. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. नांदुरी गाड. ओके. 1251. पुढं बघू बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1400 रुपये. 1400 रुपये. मीडियम साईज माझी. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? कळवण. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. कळवणचा कांदा आहे. 1400 रुपये जाईल. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टा आहे. काय भाव गेला गोल्टा? 1215 रुपये जाईल. 1215 रुपीज. कुठले आपण? आबोना. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही 1916 रुपये जाईल. 1916. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. सुपर क्वालिटी माल आहे. 1916 रुपये जाईल. कुठला आहे कांदा? बरं. कनाशी बारळ. ठीक आहे. बियाणं कोण? स्वराज समृद्धीचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही मीडियम साईज मध्ये 1380 रुपये जाईल. मीडियम क्वालिटी मिक्स आहे. काय भाव गेला? 1380. कुठला आहे कांदा? बरं. बियाणं कोणतं होतं? ठीक. मित्रांनो पहिल्या लाईनला आलो आपण. बघू शकतो गोल्टी. काय भाव गेली? 714. कुठले आपण? दागूर. ठीक आहे. 714 रुपये जायले. 714 रुपीज. 714. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1100 रुपये. 1100 जायले. 1100 रुपीज. फक्त 1100 ना. कुठला आहे कांदा? खेडगाव. बियाणं कोणतं होतं याचं? ठीक आहे. 1100 रुपये. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1230 रुपये. 1230 रुपीज. कुठले आपण? मनमाड माळीवाडा. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? 1315 रुपये. 1315 रुपीज. 1315. कुठला आहे कांदा? आणि बियाणं कोणतं होतं याचं? चव्हाणचं बियाणं आहे. ठीक आहे. 1315. पुढं बघू शकतो तुम्ही गोल्टी. काय भाव गेली गोल्टी? 800 रुपये. कुठले? मनोली. अच्छा. ठीक आहे. गिरणाऱ्याजवळ आहे का? ठीक आहे. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे ना. 800 रुपये जाईल. 800 रुपीज. बारीक गोल्टी. ठीक. पुढं बघ काय भाव गेला दादा? कोण इकडं? काय भाव गेलं? 1182 रुपये. 1182 रुपीज. कुठले आपण? चौसाळ. आणि बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1150 रुपये. 1150 रुपीज. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं. ठीक आहे. पुढं बघू शकतो मी मीडियम साईज कांदा आहे. काय भाव गेला? 1250 रुपये. 1250 रुपीज. कुठला आहे कांदा? पालखेड मिरची. बियाणं कोणतं होतं काकायचं? प्रशांतचं बियाणं आहे. ठीक आहे. काल परवा होतं का दादा? नाही ना, पहिला दिवस आहे का? ठीक आहे. पुढं बघू काय भाव गेला काका? 1580. 1180. 1180 रुपीज. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. 1180. ठीक आहे. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी? 730. 730 रुपीज. कुठले आपण? कसबे सुकेना. ठीक आहे. 730. पुढं
बघू शकतो तुम्ही गोल्टी काय भाव गेली गोल्टी? 872 रुपये जाईल. 872 रुपीज. 872. कुठले आपण? मालसाने. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. मालसानेचं कांदा आहे. ठीक. पुढं बघू शकतो क्वालिटी काय भाव गेलं? 1140. 1140 रुपीज. कुठले आपण? कारसूळ. ठीक आहे. 1140. बघू शकतो क्वालिटी कांद्याची काय भाव गेलं दादा? 1030. 1030 जाईल. 1030 रुपीज. कुठले आपण? देवळा ना. 1030. हे काय भाव गेलं? 1150 रुपये. 1150. 1150 रुपीज. कुठले आपण? वावी. ठुशी. बियाणं कोणतं त्याचं? ठीक. ओके. वावीचा कांदा. पुढं बघ. दुसऱ्या लाईनच्या अर्ध्यामधून स्टार्ट केला आपण. बघू शकतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. सुपर क्वालिटी माल आहे. कलर आहे. साईज आहे. काय भाव गेलाय? 1351 जाईल. 1351 रुपीज. 1351. क्वालिटी बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? आयरगावचा. बियाणं कोणतं त्याचं? बेलाचं बियाणं आहे. ठीक आहे. आयरगावचा कांदा आहे मित्रांनो. पुढं बघू शकतो क्वालिटी काय भाव गेला काका? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला? खडक माळेगाव. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं होतं याचं? अंबर. ठीक आहे. अंबरचं बियाणं आहे. काय भाव गेला दादा? 875. 875 रुपीज. कुठले आपण? मात्रेवाडी. 875. काय भाव गेला कांदा? 1453. 1453 रुपीज. 1453. मीडियम साईज कांदा. एक साईज कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. सुपर क्वालिटी डबल पत्ती माल आहे. कुठला आहे कांदा? मखमलाबाद. बियाणं कोणतं होतं त्याचं? अंबरचं बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही. 60, 65, 70 साईज आहे कांद्याची. काय भाव गेलाय? किती? 1384 रुपये. 1384 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. ठीक आहे. आणि बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1360 रुपये. 1360 रुपये. काय वाटतं किती जायला पाहिजे? 1400 आसपास जायला पाहिजे. 1400 तरी ना. पण मग 1300च गेला. बरं. 1300 रुपीज. कुठले दादा? दाताने. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं. ठीक आहे. दाताने. पुढं बघू